अमेरिका आणि भारत हे एका पातळीवर नाहीत. मुख्यतः आपण शेतीच्या संदर्भात जेव्हा बोलतो तेव्हा अमेरिकेमध्ये साधारणपणे 19-20 लाख शेतकरी आहेत आणि भारतात 15 कोटी शेतकरी आहेत जवळपास. आणि अमेरिकेतली शेती इंडस्ट्रीच्या पद्धतीने म्हणजे तो उद्योग आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तिथलं ॲव्हरेज लँड होल्डिंग जे आहे ते जवळपास 400 ते 450 एकर एका पर हेड अशा पद्धतीचं आहे. भारतात हेच लँड होल्डिंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2.5 एकर किंवा त्याच्याही 3.5 एकर खाली कमी आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात तर खूप म्हणजे 1 एकरपेक्षाही खूप कमी असलेले असे शेतकरी जास्त आहेत. आत्ता जो कोरडवाहूचा जसा मुद्दा सांगितला तसं म्हणजे अमेरिकेतल्या ज्या पद्धतीचे मोठमोठी जी फार्म्स आहेत ते इंडस्ट्रीच्या स्केलवर एक तर ते करतात. दुसरी गोष्ट अशी की तिथे जवळपास 4200 कोटीची सबसिडी किंवा डॉलर्स एवढ्या प्रमाणामध्ये अमेरिकन सरकार त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतं. म्हणजे क्रॉप इन्शुरन्स असेल, असिस्टन्स असेल. आता अलीकडेच 100 ते 250% सबसिडी आहे या सगळ्याच युरोप म्हणजे अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये. तर त्यामुळे या सगळ्या उद्योगाच्या पद्धतीने चाललेल्या आणि सरकार ज्याला समर्थन देत आहे सबसिडी घालून 100, 200, 250% अशा पद्धतीची एका बाजूला शेती आहे आणि दुसऱ्या बाजूला ही कोरडवाहू 1 एकरवाले आणि कसे बसे गुजारा करणारे अशा पद्धतीची ही शेती आहे. यांच्यामधला अत्यंत विषम असा मुकाबला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी याच्यामध्ये सफरचंदाचा उल्लेख केला आपण. तर सफरचंदाच्या याच्यामध्ये बघा की आता काश्मीरमध्ये 50 लाख लोक हे सफरचंदावर अवलंबून आहे. काश्मीरची लोकसंख्या ही साधारणपणे 1,30,00,000 वगैरे आहे. म्हणजे जवळपास निम्मे लोक हे त्या सफरचंदाच्या शेतीवर या ना त्या निमित्ताने अवलंबून आहे. जेव्हा अमेरिकेतली सफरचंद इथे येतील त्याच्याही संदर्भात अनेक बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर अमेरिकेतल्या सफरचंदावर सध्या आपण जो इम्पोर्ट ड्युटी लावतो त्याच्यामुळे साधारणपणे अमेरिकेतलं सफरचंद 125 रुपये किलो अशा याला पडतं आणि मग त्याच्या उपर वाहतूक आणि हा करून दर जातो. आता जी इम्पोर्ट ड्युटी कमी होईल त्याच्यामुळे तो जो दर आहे तो 100 रुपये किलो अशा पद्धतीचा होईल. दुसरी गोष्ट अशी की युरोपियन महासंघाच्या बरोबर आपण जो करार केलेला आहे त्याच्यामुळे युरोपमधलं जे सफरचंद आहे ते जवळपास 95-96 रुपये किलो एवढ्यालाच मिळणार आहे. तर अशा प्रकारे जर मोठ्या प्रमाणात तिथली सफरचंद इथे आली आणि तिथेही पुन्हा हे लक्षात घ्यायला पाहिजे की ते पुन्हा इंडस्ट्रियल स्केलवर करतात. म्हणजे तिथली सफरचंदाची जी उत्पादकता आहे ती आपल्या जवळपास 7-8 पट आहे आणि आपण फक्त त्या 2 राज्यांमध्ये तिथे ती पिकवतो कारण हवामान आणि हे बाकीचे घटक आहे. तर त्या 2 राज्यांसाठी तो जीवन मरणाचा प्रश्न आहे. वेरस तिकडच्या यांच्यासाठी ती एक इंडस्ट्री आहे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे जेव्हा ती सफरचंद इथे येतील पुन्हा त्या सफरचंदाच्या शेतीलाही अनुदान असतंच. ते असतंच ते म्हणूनच त्यामुळे ते इंडस्ट्रीच्या पद्धतीने जातात. वेरॅज इथे मात्र तो एका म्हणजे अशा पद्धतीने जर सफरचंद आली तर एका राज्याची संपूर्ण अर्थव्यवस्था कोसळेल, उद्ध्वस्त होईल किंवा बर्बाद होईल अशा पद्धतीचं चित्र आहे.